तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जळगाव जामोद तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने राबवून गावातील प्रत्येक घटक सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घ्यावा असं प्रतिपादन जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले। पंचायत समिती जळगाव जामोद अंतर्गत एकूण 38 ग्रामपंचायतींना 10 ऑक्टोबर रोजी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते विविध साहित्याचे वितरण करण्यात आले। ग्रामपंचायतकडून समाज कल्याणचा 15% राखीव निधी ह्या मागासवर्गीय व्यक्तींसाठी खर्च करणे अपेक्षित आहे, परंतु जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत बराच अनुशेष बाकी असल्याने ग्रामपंचायतीच्या समाज मंदिरात साहित्य पुरवणे व त्याचा वापर अभ्यासिकेसाठी करणे यासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या संकल्पनेतून व त्याचे नियोजन गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संमतीने साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला। पंचायत समितीच्या प्रांगणात आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे हस्ते तर सर्व सरपंच यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चावरा येथील महिला सरपंच शोभा तुकाराम इंगळे यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष रमेश नाईक, अरुण पारवे, रतन नाईक, देवा दामोदर, सुनील बोदडे, स्वप्नील गवई, रवी जाधव यांची यावेळी उपस्थिती होती। ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष पवन पवार, गोपाल गिरी, अनिल अंबडकर, समाधान जाणे यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण भटकर तर आभार प्रदर्शन नियोजन सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र इंगळे यांनी केले। MCN न्यूज मराठीकरिता परमेश्वर हाटोडे, जळगाव। मागासवर्गीयांची जे सभागृह म्हणजे जागा आहे, त्यांच्याजवळ जागा आहे, मला वाटतं 2-3% वर्ग पुढे राहिलेला नाही, त्यांच्यावर जागा उपलब्ध आहे। हा जागा नसली समजा उपलब्ध तर मग माझा विषय नाही, पण 5-6 आले असतील पुऱ्या तालुक्यामध्ये। आता त्या जागा उपलब्ध झाल्या किंवा ग्रामपंचायतने त्याच्यातून तोडगा काढला तर त्याहीच मागासवर्गीयांचे जे सभागृह आहे ते आपण निश्चितपणे लवकरात लवकर करू। पण 5-6 मला वाटतं की 5-6 ठिकाणचे बोलू, कारण मला तर आठवण आली तर मी स्वतः बोलून घेतो, तरी तुमच्या गावात मागासवर्गीय लागेल घेऊन येऊन चालत होतं। एका इलेक्शन मध्ये स्वतः आता मला आता सगळं आता मिळतो, इलेक्शन मध्ये आमच्या भगिनी आल्या सगळ्या घेऊन गेल्या एकाच्या बौद्ध समाजानंतर भगिनी ते घेऊन गेल्या, तिथे एवढा कोण होता, आजूबाजू थोडे थोडे भीती होतं। आणि त्या माऊलीमध्ये एकच प्रश्न केला, म्हणजे भाऊ हे म्हणजे तुम्ही सभागृह आमच्या बाबासाहेबांचं बांधून द्या, आम्ही तुम्हाला येऊ पण नका, मध्ये काही मतं द्या नका देऊ, मी हे एकावर करून देऊ। पण मी विसरलो तिथे कोणत्या गावात म्हटलं 4 महिने झालं, 4 महिन्यापर्यंत मी कार्यकर्ते कोणत्या गावात आपण शक्ती करू, कोणत्या गावातल्या बाहेर होत्या, कोणत्या गावात काहीच समजा। शेवटी मग 2-4 जण सापडलं, मग त्या बाहेर बोलवलं तेवढं आम्हीच मागतो, मग ते टाकलं। म्हणजे आठवण करूनही मी टाकत असतो तिथे शब्द, आणि तिथं आवश्यकता आहे, आठवणच नाही, कोणी मागितलं नाही तरी माझ्या डोक्यामध्ये झालं की जिथं आवश्यकता आहे, जिथं जागा उपलब्ध तिथे आपण टाकत असतो। ते सगळ्या समाजाचे, चर्मकार समाजाचे, माता समाज सगळे ठिकाणी आपण बांधले। आणि जे राहिलीच ती माझी विनंती आहे की जे राहिलीच ती त्यांनी जागेचे कागदपत्र ग्रामपंचायत ठराव घेऊन यावा, पैशाची कमी नाही, त्यामुळे कोणतेही सभागृह जे समाजाचं ते राहणार नाही याची निवड खात्री देतो। आणि आपण सगळे चांगल्या मानसिकतेनं आपला हा तालुका, आता मी माझ्या लेवलचं जे डेव्हलपमेंट या तालुक्यात करायचं आज काही भाषण सांगणार, तुम्हाला 3-4 वर्षामध्ये सगळं दिसून जाईल। एक वेगळं स्वरूप या तालुक्यात या मतदारसंघात 4 वर्षात तुम्हाला दिसून जाईल। तोपर्यंत मी बोलत नसतो, केल्यानंतर तर माहीत पडणार, पण तो एक चांगला मतदारसंघ निश्चितपणे 4 वर्षामध्ये आपला निर्माण होईल, ज्यामध्ये तुम्हालाही आनंद वाटेल की आपला मतदारसंघ हा असा कसा होऊ शकतो, हा मतदारसंघ असा कसा होऊ शकतो। 4 वर्षात दाखवून देऊ मतदारसंघ महाराष्ट्रातला ग्रामीण मधला 1 नंबरचा मतदारसंघ कसा बनतो, ते 4 वर्षात आपण निश्चित तुमचे सहकार्य आहे। आणि लागले प्रत्येक गावामध्ये ते बरोबर नाही, तुम्ही राजकारणात नाही बद्दल काही फुटत मला काही प्रॉब्लेम नाही, पण विकास कामामध्ये ठोकू नका। आणि मी विकास कामामध्ये सरळ असते माझा की जो कोणत्या पक्षामध्ये घेतले नाही, विकास कामामध्ये 2 जण काम करायचं, त्या गावासाठी आवश्यक असलेलं काम कोणी आणलं, एनिबडी, ते काम झालंच पाहिजे, कारण शेवटी त्या गावासाठी काम। आणि म्हणून अशा पद्धतीने मानसिकता तेव्हा आपल्याला एक चांगला मतदारसंघ घडवायचा आहे, तुमचाही त्याच्यात तेवढा सहभाग आहे, पण तो अजून वाढवा आणि गावामध्ये चांगल्या गोष्टी कशा करता येतील, एकत्रित कसं राहता येईल, जाती जातीतले भांडण हे ते त्यांचे छोट्या छोट्या गोष्टी कुरकुऱ्या, तिथल्या तिथं आपण एक सामाजिक संवेदना जर असली तर गाव चांगलं आहे। पण तिथे काही 2-4 जण खोडसाळ असतात,
आणि ते ग्रामपंचायत राजकारण एवढं मोठं राजकारण वाटतं गेलं की देशाचं राजकारण त्या ग्रामपंचायत मध्ये आणतात. काम नाही ना, ग्रामपंचायत हा राजकारणाचा केंद्रबिंदू असावा. विकास मी कोणीही आता पुढे ग्रामपंचायत येणार की नाही, गेले सरपंचाला उभं राहायचं आहे, त्याच्या पहिले डिक्लेअर करावी माझ्या गावासाठी मी असं होतं ते एवढंच सांगा. नाही तर सांगतात एअरपोर्ट करणार मी गावामध्ये, तर लोक तुम्हाला एकही मत देणार आहे का? तुम्ही सांगितलं की सुनगाव मध्ये एअरपोर्ट आमचं नाही होऊ शकत. जे होऊ शकते, जे आपल्या संकल्पना आहेत माझ्या गावासाठी आवश्यक असलेल्या त्या मर्यादेमध्ये मी काय करू शकतो, करू शकते, याच पद्धतीचं लोकांना आश्वासन द्यायचं. आणि त्यांना असं वाटलं की मी निवडून यायचं तर त्यांना माझ्याकडे आहे. काही गोष्टी मी माझ्या सांगितलं की हे तू देऊन टाक, मी करून तेवढा तेवढा कार्यकर्त्याला सपोर्ट करावं लागते. त्यामुळे त्याला उभं राहायचं असलं तर यायचं की भाऊ हे देऊ का मी आश्वासन गाव. मी म्हटलं तर बोलायला जायचं. त्यामुळे तोही थोडासा उपयोग करून घ्या त्यांना वाटलं. त्यांना चांगले लोक आहे, आपण चांगल्या पद्धतीने पुढे पक्ष विषय काही नसते. ग्रामपंचायत मध्ये तर पक्ष ठेवूच नाही, चांगल्या प्रकारे एकत्रित करून कोण चांगली ग्रामपंचायत पुढे नेऊ शकते. ज्याला त्याच्यातून काही घेणं नाही, ज्याला ग्रामपंचायत मध्ये देणं आहे, ज्या लोकांना लोकांच्या कामामध्ये आपलं आयुष्य हे करायचं आहे, आपला टाइम द्यायचा आहे, आणि ज्याला काहीच घेणे नाही त्याला निवडून द्यायचं. बरोबर आहे की कोणाला निवडून द्यायचं, त्याला निवडून द्यायचं. मग तू कोणत्या पक्षाला आपल्याला काय घेणं त्याला निवडून द्यायचं. पण असं चांगल्या याच्यामध्ये हा मतदारसंघ घडावा अशी माझी प्रामाणिक आहे, तुमची आहे. एक चांगल्या वातावरणामध्ये भविष्यामध्ये आपण अजून चांगले चांगले कार्यक्रम घेऊ. तुम्ही पण तुमच्या ग्रामपंचायतच्या ज्या असतात संकल्पना सांगायला पाहिजे की आपल्या तालुक्यामध्ये आपण असं करायला पाहिजे. काय असतं ना, सरपंच पण ते पण अभ्यासू असतात, त्यांनाही गोष्टी माहिती असते, सदस्यांना माहिती असतात. कोणी सुचवलं तर कोणी लहान आहे मोठा आहे हा काही प्रश्न आपल्या समोर नाही. एखादी संकल्पना तुमच्या डोक्यात चांगली आहे की आपल्या तालुक्यात जर असं असं केलं आपण तर खूप लाभ लोकांना असं चांगला आपण करू शकतो. ते जर फिजिकल असलं किंवा ते जर आपण करू शकतो तर निश्चितपणे ज्याची संकल्पना असेल त्याच्या पाठीशी मी उभं राहणार आहे. काळजी करण्याचं कारण नाही. सगळ्यांचे इथं आले, सगळ्यांचं स्वागत करतो, सगळ्यांचे आभार मानतो की आपण चांगले काम करताय. ग्रामपंचायतमध्ये असेच काम पुढे करत राहावे. गावात फक्त मतभेद होऊ देऊ नये, जाती जाती भांडणं होऊ देऊ नये, कारण भांडणं झाले तर ते गाव काही चांगलं राहत नाही. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावे एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 5% इकडे तिकडे झालं तर एखाद्या समजू शकतो, पण तू 90% इकडे तिकडे होऊ देऊ नका. नाही तर मग कारवाई करण्याची आम्हाला, मी तर आतापर्यंत कधी डोकं घालत नाही, पण ह्या गोष्टी माहिती असतात. परंतु आपलेच लोक आहेत, शेवटी 5-10% इकडे तिकडे चुकलं तरी चालतं, पण एवढी मोठी चूक ना 90%. त्यामुळे वेळेवर चूक करा. आणि हा विषय जो आहे आता हे आपण आता गावांमध्ये चांगलं कामही करतात सगळेजण. आता ही पंचायत समृद्धी योजनाही चालू आहे, पंचायत ग्राम समृद्धी योजना. यामध्ये जे जे विषय आपण दिलेले आहेत, ज्या ज्या गोष्टी करायच्या सांगितलेल्या आहेत, त्या लोकसहभागातून लोकांशी चर्चा करून आपापल्या गावात त्यातला एक एक विषय आपल्याला कसा चांगला करता येईल हे बघा. बक्षीस भेटेल नाही, पण काही गोष्टी तर चांगल्या होतील की नाही गावामध्ये, काही गोष्टी तर चांगल्या होतील की नाही. एकोपा तर होईल, एकत्रीकरण तर होईल. आणि ज्या गावामध्ये एकोपा नसला, पक्षीय भांडणं असले, फक्त हा या पक्षाचा त्यामध्ये हे जर करत बसले तुम्ही, ते गाव कधीच पुढे जात नाही. इलेक्शन संपलं, पक्ष संपला, गावाचा विकास हा सगळ्यांना घेऊन करता आला आणि त्या पद्धतीने आपण पुढे गेलो. आणि म्हणून याही योजनेमध्ये सहभाग घ्या. त्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या गावात कशा करता येतील याचा प्रयत्न करा. आणि आजचा जो कार्यक्रम मागेच मोरे साहेबांनी असे खूप कार्यक्रम दिव्यांगाचे आपण जे पैसे ग्रामपंचायतीचे कुठं खर्च व्हायचे कुठं व्हायचे नाही कोणी लक्ष देत नाही, पण आपल्याला प्रायोरिटी दिलेलीच आहे की ग्रामपंचायतला दिव्यांगाचा इतका निधी असतो तो खर्च केलाच पाहिजे आणि त्याला प्राधान्य दिलं पाहिजे आपण. कारण शेवटी दिव्यांग बंधू भगिनींचं सगळ्यात मोठं काम करण्याचं पुण्य आपल्याला मिळतं. त्यामुळे त्याच्यात हयगय नाही करायची किंवा त्याला ते दिव्यांग जर नाही कोणी ओढत तर उद्या पैसे बाजूला नंतर करू इकडे खर्च करू. दिव्यांगाचा खर्च हा दिव्यांगावरच आणि ताबडतोब झाला पाहिजे. तो आपण चांगल्या प्रकारे सगळ्या ग्रामपंचायतीला त्याबद्दल आनंद व्यक्त करतो, सगळ्याचं कौतुक करतो. आणि आजचा जो कार्यक्रम मागे बसलो तर आमच्या अशा मागे बचत गटांना आपण साहित्य दिलं समाज कल्याणच्या माध्यमातून, ते आपल्या मागासवर्गीय निधीच्या माध्यमातून. मग आपण त्याच वेळेस विषय निघाला की आपण बरेचसे सभागृह गावांमध्ये बांधले. पण त्या सभागृहामध्ये काही सभागृह तुम्ही पाहिले की
जाऊ त्याचा बोलायचं काम नाही, म्हणजे फार कमी आहेत ते, पण आहेत 1% का होईना, म्हणजे स्वतःच्या वापरासाठी. ते सामाजिक लोकांचे सगळ्याच्या वातावरणासाठी असतात, ते स्वतःच्या वापरासाठी करायची. ही पण मानसिकता ग्रामपंचायत आपण खाली करून घ्यायची. कोणी जर स्वतः वापरत असेल ना, कोणी जर कब्जा करून बसायला असेल तर तक्रार द्या तुम्ही, आम्ही करू सगळं, काही विषय नाही. कारण सामाजिक सभागृह जे आहेत ते सगळ्यांच्या वापरासाठी आहे, त्यामुळे ती एक पाहायचं. मग दुसरा आम्ही विचार केला होता की जळगावमध्ये अभ्यासिका आहे, आता शेगावमध्ये आपल्या 2 अभ्यासिका, मोठ्या अभ्यासिका, दुसरी तर आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी 2-2.5 कोटीची आपण अभ्यासिका म्हणजे त्याचं लोकार्पण आपण 8 दिवसांमध्ये करतो. एक पहिले संत तुकाराम महाराज अभ्यासिका शेगावमध्ये, इथे एक आपली अभ्यासिका. आणि या अभ्यासिकेमधून बघा की मंत्रालयीन कर्मचाऱ्यापासून तर MPSC पर्यंत बरेच पोलीस याच्यामध्ये, बँकिंग मध्ये, रेल्वेमध्ये बऱ्याच मुली या अभ्यासिकामध्ये अभ्यास करून बऱ्याच आपल्या मतदारसंघात, आज मंत्रालयामध्ये जर पाहिलं तर आपल्या मतदारसंघात इतक्या मुली आहेत. मला कधी आश्चर्य पडलं की मी जेव्हा आले की भाऊ मी तुमच्याच मतदारसंघातले आहे, तुमच्याच मतदारसंघात आनंद होतो. आणि अभ्यासिकेतून शिकून मी झालेली आहे किंवा शिकून आलेला आहे, त्याचा आपल्याला अभिमान पण वाटते की आपण केलं त्याचं चीज होऊन आलं. आणि म्हणून माझी संकल्पना होती की प्रत्येक गावामध्ये छोटीशी तरी अभ्यासिका असावी, जेणेकरून ज्या लोकांना घरी वातावरण नसतं त्या लोकांनी त्या सभागृहामध्ये जाऊन तिथे 2-4 पुस्तकं वाचले पाहिजे. ते वाचले तर गावामध्ये ते वातावरण तयार होतं, शिक्षणाचं, स्पर्धा परीक्षांचं, पुढे जाण्याचं प्रेरणा मिळते. आणि म्हणून हा मोरे साहेबांना आम्ही डिस्कशन करून विषय काढला की सभागृहांमध्ये आता आपण मागासवर्गीय दिलो 15% आपण खर्च करावं लागतो, जेवढी वसुली होती तेवढी. म्हणून आता वस्तू म्हणजे सरपंचांनी तर तुम्ही हे करायला पाहिजे की दिव्यांगाचं आपल्या याच्यावर मोठं कर्ज आहे, त्यांचा हक्क आहे आपल्यावर, दिव्यांग बंधू भगिनींचा, मागासवर्गीयांचा आपल्यावर हक्क आहे. आणि त्यासाठी आपण कर वसुली केलीच पाहिजे. कारण मग तो कर वसुली झाली या लोकांना न्याय कसा देणार, आणि म्हणून त्या कर वसुलीकडे लक्ष दिलंच पाहिजे. आता हे बघा कर वसुली खूप असते काय, 5,000 10,000 असते काय घराची, किती असते, 200 400 500 याच्यावरती असते का. आता मलाही माहिती आहे की खर्च कुठं कसा होतो लोकांचा. त्यामुळे 200-400 रुपये देऊन आपल्या जे वंचित घटक जो आपल्या समाजातला आहे त्याला जर आपण 200-400 रुपये देऊन आपण कर जर भरला तर त्या वंचित घटकांमध्ये 2 दिवस 2-4 क्षण जे आहेत ते आनंदाचे येऊ शकतात. त्यासाठी आपण तो प्रयत्न केलाच पाहिजे. म्हणून ग्रामपंचायतच्या सगळ्या ग्रामसेवकांना माझी विनंती की याच्यामध्ये काही हे नका करू, जास्तीत जास्त शेवटची पायरी माझ्याकडे असते येण्याची. तुमच्याकडे काय झाली कोणाकडे असते, लोक कुठे येतात माझ्याकडे येणार. मी या गोष्टीमध्ये एकदम स्ट्रेट अँड फॉरवर्ड आहे. ज्या गोष्टी आहेत त्या केल्याच पाहिजे, त्या पद्धतीने ग्रामपंचायत पुढे गेलीच पाहिजे. आणि म्हणून या माध्यमातून आता ह्या पुढच्या 5-7 कारखाने आपण सुरुवात करतोय की ज्या माध्यमातून त्यांना बसता येईल, कपाटामध्ये तिथं पुस्तकं ठेवता येतील, ते बरोबर त्यांना वाचता येईल. आणि म्हणून काही मुलं मुली जे आहेत जे जळगाव विषयाच्या गावातल्या गावात त्यांना काही साहित्य, माझं पुस्तकांचं मी एक पूर्ण बनवत आहे की प्रत्येक गावात जिथं जिथं आपण हे व्यवस्था आहे त्या त्या ठिकाणी पुस्तकांची व्यवस्था माझ्याकडे मी करणार पक्षामध्ये आमदारगिरी त्या त्या गावाला पुस्तक आणि तो सेट आपण काढणार आहे की जो स्पर्धा परीक्षासाठी असेल. आणि काही जे आपले महापुरुष आहेत ज्यांच्याबद्दल आजकाल समाजामध्ये जो तो घेऊन चालला आपापला महापुरुष येतात की नाही, आपापले महापुरुष त्याला वाटलं तो महापुरुष आपला घेऊन चालले जातात. तर महापुरुष हे कोणा एका समाजाचे नाही, ते सर्व आपल्या मानव जातीचे आहेत. हा कन्सेप्ट असणारे पुस्तकं विकसित होणार तिथे वाचल्यानंतर लोकांना कमीत कमी वाटेल की तुकाराम महाराज ते एका जातीचे नाही, शिवाजी महाराज ते बाबासाहेब ते एका जातीचे नाही आहे, ते सगळ्यांचे आहे. ही भावना निर्माण करणारे पुस्तके मी शोधून ठेवले आहे. कदाचित माझ्या भाषणातून कोणाला समजत नसेल किंवा मी राजकारणी माणूस आहे, तू काही सांगा हे थोडं खरं असते का, असं काय ऐकावं लागते का, म्हणून राजकारणी लोकांचं कमी ऐकतात असे समजा. तर कमी कमी पुस्तक वाचल्यावर तर समजेल. त्यामुळे तशी पुस्तकं मी शोधून ठेवलेलं तेही पुस्तकं लायब्ररीमध्ये देण्यात येतील. आणि आपल्या जळगाव तालुक्यामधल्या प्रत्येक गावामध्ये लायब्ररी छोटी का होईना पण लायब्ररी असावी, अभ्यासिका असावी. आणि त्या सभागृहाचा वापर हा चांगल्या गोष्टीसाठी व्हावा.
नाही तर मग हेवे दावे बसून तिथं गप्पा काही ठिकाणी तुम्ही अजून एक प्रकार पाहिलेला म्हणजे बोलण्यासारखे नाही आहे. त्याऐवजी चांगल्या विचारांसाठी चांगल्या गोष्टीसाठी त्या सभागृहाचा वापर व्हावा. आता मोरे साहेब म्हटलं की काही ठिकाणी सभागृह नाही